नमस्ते मंडळी, रत्नागिरी पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज. आणि आज रत्नागिरीमधलं एक छानसं होमस्टेचं पर्यटन आज आपण करणार आहोत. आपल्यासमोरच जे नाव दिसतंय ते आहे सुशेगाद जलिवार होमस्टे, लिमेवाडी, कर्ला, रत्नागिरी. रत्नागिरीला आल्यानंतर आपल्याला जर छानपैकी समुद्राच्या किनारी जर राहायचं असेल तर आपल्यासाठी हा एक छान पर्याय आहे. रत्नागिरीला आल्यानंतर मेन रोडपासून अगदी 3 किलोमीटर अंतरावरतीच कर्ला गावामध्ये हे छानपैकी होमस्टे आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी समुद्राच्या लागूनच आहे. सी फेसिंग होमस्टे, अतिशय सुंदर, नीटनेटकं आणि सुंदररित्या गार्डनिंग केलेलं. आपल्यासमोरच आपल्या होमस्टेचा किचन एरिया दिसत आहे. इथे छानपैकी जेवण बनवलं जातं. आणि त्यानंतर आपला समोरचा जो किचन एरिया आहे सध्या त्याचं डायनिंग एरिया, त्याचं सध्या काम चालू आहे रिपेरिंगचं थोडंसं. आणि जेवणाची छानपैकी इथे व्यवस्था होते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आल्यानंतर आपल्याला राहण्यासाठी ज्या रूम्स आहेत, आता आपल्यासमोर इथे ही एक डॉर्मिनेटरी दिसत आहे. एका डॉर्मिनेटरीमध्ये आपल्याला साधारण 10-15 जणांची व्यवस्था होऊ शकते अशी एक ही कॉमन डॉर्मिनेटरी आहे. आणि तिचं नाव आहे पारिजात. आणि आपल्या पारिजातच्या समोरच छानपैकी गार्डन केलेलं आहे. आणि त्या गार्डनच्या बाजूलाच या होमस्टेच्या आणखी AC रूम्स आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्याच्या बाजूला छानपैकी सुंदरपैकी असं फुलझाडांचं उद्यान फुलवलेलं आहे. आता आपण इकडे या ज्या रूम्स पाहत आहोत, इकडच्या रूमचं नाव आहे जास्वंदी आणि पलीकडच्या रूमचं नाव आहे रातराणी. अशी वेगवेगळ्या फुलांची नावं ठेवून या रूम्स छानपैकी डेकोरेट केलेले आहेत. आतून देखील त्या रूम फारच छान आहेत. आणि त्यापैकीची एक रूम आता आपण पाहणार आहोत. रत्नागिरीला आल्यानंतर राहण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय. सुंदर, नीटनेटक्या आणि अतिशय स्वच्छ असलेल्या रूम. आणि त्या देखील अतिशय परवडणाऱ्या अशा दरामध्ये AC, नॉन AC अशा दोन्ही प्रकारच्या रूम्स इथे उपलब्ध आहेत. आल्यानंतर आपल्यासाठी लॉक रूमची व्यवस्था. समोरच आपण सुंदरसा नीटनेटका असा बेड पाहत आहोत. ACची देखील व्यवस्था. आणि इथेच बाजूला आपलं छानसं बाथरूम, ज्यामध्ये सगळ्या मॉडर्न ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. गरम आणि थंड पाण्याची व्यवस्था. आपल्यासाठी रूम चार्जिंगची व्यवस्था, फोन चार्जिंगची व्यवस्था. आणि आपल्या रूमच्या पाठीमागेच इकडे छानपैकी एक छोटंसं गार्डन आहे. गार्डनचा एरिया आहे ज्यामध्ये आपण वॉकिंग करू शकतो. या होमस्टेचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथून आपण कर्ला खाडीमध्ये नौकाविहार करू शकतो. आणि नौकेतून आपण रत्नागिरीच्या समुद्रकिनारी मस्तपैकी छानपैकी भटकंती करू शकतो. त्याची देखील इथे व्यवस्था आहे. आणि आता आपण आणखी एका अशाच हॅपनिंग जागी जाणार आहोत जिथून समुद्राचा छानपैकी व्ह्यू दिसतो. हे आपलं सुशेगादचं छोटंसं गार्डन. आल्यानंतर इथे आपण छानपैकी काही खेळ खेळू शकतो. झोपाळ्यावरती बसून मस्तपैकी झोपाळ्याचा आनंद घेता येऊ शकतो. आणि आपल्या रूमच्या पाठीमागे असं छानपैकी गार्डन तयार करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या होमस्टेच्या पाठीमागेच असं छानपैकी
भाटे समुद्रकिनारा आणि कर्ला खाडी, याच खाडीमध्ये बोटिंग केलं जातं. रत्नागिरी किंवा आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी जर आपण आलात तर आपल्या राहण्यासाठी उत्तम अशी जागा, आणि ती देखील वाजवी दरात. मग येत आहे ना मंडळी, आणि तुम्हाला घेऊन येण्यासाठी आम्ही आहोतच, आदित्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स.